नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलात पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अनामिका बी राजू। जून 2024 मध्ये भारतीय नौदलात पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट नियुक्त करण्यात आली। सब लेफ्टनंट अनामिका बी राजू ही रानीपेट जिल्ह्यातील अरकोन्नम येथील नेव्हल एअर स्टेशन INS राजाली येथे पार पडलेल्या परेड दरम्यान भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनली आहे। ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांच्या हस्ते 21 अधिकाऱ्यांना प्रतिष्ठित गोल्डन विंग्स प्रदान करण्यात आले। 7 जून 2024 रोजी 102व्या हेलिकॉप्टर रूपांतरण अभ्यासक्रमाच्या पदवीदानासाठी पासिंग आउट परेड आयोजित करण्यात आली होती। प्रशिक्षणार्थींनी भारतीय नौदल एअर स्क्वॉड्रन 561 येथे कठोर उड्डाण आणि जमिनीवरील प्रशिक्षणाचा 22 आठवड्यांचा सखोल प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडला। भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल आणि मैत्रीपूर्ण परदेशी देशातील 849 वैमानिकांनी अरकोनम येथील हेलिकॉप्टर ट्रेनिंग स्कूल मधून प्रशिक्षण घेतले आहे। तर बघा, भारतीय नौदलात पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनलेली आहे अनामिका बी राजू। नेक्स्ट आहे, सिक्कीमचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे प्रेमसिंह तमांग। 10 जून 2024 रोजी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा नेते प्रेमसिंह तमांग यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। प्रेमसिंग तमांग हे 1994 पासून सलग 5 वेळा सिक्कीम विधानसभा निवडणूक जिंकली आहेत। राज्यपाल लक्ष्मण आचार्य यांनी गंगटोक येथील पावजोर स्टेडियमवर त्यांना आणि कॅबिनेट मंत्र्यांना शपथ दिली। त्यांनी 2009 पर्यंत सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले। 2014 मध्ये मंत्रिपद न मिळाल्याने प्रेमसिंह यांनी SKM पक्षाची स्थापना केली। 2024च्या विधानसभा निवडणुकीत SKMने राज्यातील 32 पैकी 31 जागा जिंकल्या आहेत। तर प्रेमसिंग तमांग 2019 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तर आता 2024 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। नेक्स्ट आहे, MotoGP इंडियाची 2025 ची आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। MotoGP इंडिया 2025 ते 2029 या कालावधीत गौतम बुद्ध नगर, ग्रेटर नोएडा येथील बुद्ध सर्किट येथे होणार आहे। नोएडा येथे MotoGP कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार डोरना स्पोर्ट्स आणि त्याचे भारतीय भागीदार फेअर स्ट्रीट स्पोर्ट्स यांच्याशी करार करणार आहे। इन्व्हेस्टिव्हिटी विभागामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, दिलीप बोस जीवन गौरव पुरस्कार मिळणारी पहिली महिला प्रशिक्षक कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रोहिणी लोखंडे। नर्सिंग आणि रोहिणी लोखंडे यांना दिलीप बोस जीवन गौरव पुरस्कार 2024 मिळाला आहे। ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने प्रशिक्षक नर्सिंग यांना आजीवन कामगिरीबद्दल पुरुषांसाठीचा दिलीप बोस पुरस्कार जाहीर केला आहे। तर 2024 मध्ये पहिल्यांदाच महिला प्रशिक्षकांसाठी दिलीप बोस जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे। महिलांसाठीचा पहिला पुरस्कार 69 वर्षीय रोहिणी लोखंडे यांना प्रदान करण्यात आला। त्या किरण बेदी, निरुपमा मंकर, सुसान दास आणि उदय कुमार यांच्यासह राष्ट्रीय संघाच्या सदस्य होत्या। अखिल भारतीय टेनिस संघटनेने 2002 मध्ये दिलीप बोस यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्काराची स्थापना केली। तर बघा, 2002 मध्ये हा पुरस्कार फक्त पुरुषांसाठीच देण्यात येत होता, म्हणजे 2024 पर्यंत हा फक्त पुरुषांसाठीच देण्यात येत होता। तर 2024 मध्ये पहिल्यांदा दिलीप बोस जीवन गौरव पुरस्कार महिलांसाठीही सुरू करण्यात आलेला आहे। तर 11व्या राष्ट्रीय प्रशिक्षक कार्यशाळेत 50,000 रुपयांच्या रोख पारितोषिकासह हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। तर बघा, दिलीप बोस जीवन गौरव पुरस्कार मिळणारी पहिली महिला प्रशिक्षक ठरलेली आहे रोहिणी लोखंडे। नेक्स्ट आहे, अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप मध्ये लढत जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पूजा तोमर। जून 2024 मध्ये अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप म्हणजेच UFC लुईविल USA येथे आयोजित करण्यात आली होती। अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप मध्ये लढत जिंकणारी पहिली भारतीय ठरून पूजा तोमरने इतिहास रचला आहे। पूजा तोमरने ब्राझीलच्या रायन डोस सॅंटोसचा पराभव केला। अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप ही एक प्रकारची मिश्र मार्शल आर्ट स्पर्धा आहे।
नेक्स्ट आहे पहिला आंतरराष्ट्रीय खेळ दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे 11 जून 2024. 11 जून 2024 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय खेळ दिवस साजरा करण्यात आला. खेळाचे जतन, प्रचार आणि प्राधान्य देण्याच्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 11 जून हा संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून घोषित केला आहे. 18 वर्षाखालील सर्व मुलांना खेळण्याचा हक्क म्हणून हा दिवस साजरा केला जाईल. खेळकर संवाद पालक, काळजीवाहू आणि मुलांच्या कल्याण आणि सकारात्मक मानसिक आरोग्यासाठी योगदान देतात. तर बघा, पहिला आंतरराष्ट्रीय खेळ दिवस कधी साजरा करण्यात आला? तर 11 जून 2024 रोजी. नेक्स्ट आहे फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा, याचे उत्तर आहे कार्लोस अल्काराज. स्पॅनिश टेनिसपटू कार्लोस अल्काराज याने फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. कार्लोस अल्काराजने जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवचा पराभव केला. कार्लोस अल्काराजने प्रथमच फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. पोलंडच्या इगा स्विटेकने फ्रेंच ओपन 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. बघा, पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर कार्लोस अल्काराज याने. महिला एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे इंगा स्विटेक हिने. तर इंगा स्विटेकने इटलीच्या जॅस्मिन पाओलिनला हरवून फ्रेंच ओपन 2024 जिंकले आहे. पुरुष दुहेरी मार्सेलो अरेव्हालो हा अल सॉल्वाडोरचा आहे आणि मेट पॅविक याने जिंकलेले आहे. तर महिला दुहेरी कोको गॉफ आणि कॅटरिना सिनियाकोवा या जोडीने जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या युरोपियन देशाची संसद बरखास्त करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे फ्रान्स. जून 2024 मध्ये फ्रान्सची संसद आणि नॅशनल असेंब्ली अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी विसर्जित केली आहे. युरोपियन संसदीय निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या पक्षाचा दारुण पराभव होण्याचे एक्झिट पोल आले आहेत. एक्झिट पोलमध्ये इमॅन्युएल मॅक्रोनच्या रेनेसान्स पार्टीला केवळ 15.20% मते मिळत आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राष्ट्रीय रॅलीला 31.50% मते मिळत आहेत. नेक्स्ट आहे आरबीआयने डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा स्थापन करण्याच्या पैलूंचे परीक्षण करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे AP होटा. जून 2024 मध्ये आरबीआयने पेमेंट फ्रॉड धोके कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा स्थापन करण्याच्या पैलूंचे परीक्षण करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष AP होटा हे आहेत. ही समिती 2 महिन्यात आपल्या शिफारशी देईल. AP होटा हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे माजी MD आणि CEO आहेत. पेमेंट इकोसिस्टीममध्ये बँका, NPCI, कार नेटवर्क, पेमेंट ॲग्रिगेटर आणि पेमेंट ॲप्स यांचा समावेश होतो. नेक्स्ट आहे भारत आणि कोणता देश संयुक्तपणे तृष्णा मिशन सुरू करणार आहे? तर याचे उत्तर आहे फ्रान्स. भारत आणि फ्रान्स तृष्णा या तिसऱ्या संयुक्त उपग्रह मोहिमेवर एकत्र काम करत आहेत. तृष्णा मिशन भारताची अंतराळ कंपनी इस्रो आणि फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर स्पेस स्टडीजद्वारे प्रक्षेपित केले जाईल. याचा उद्देश आहे पृथ्वीच्या तापमानाचे निरीक्षण करणे. इस्रो आणि CNESA ने यापूर्वी 2011 मध्ये मेगा ट्रॅफिक आणि 2013 मध्ये सरळ अल्टिका मोहीम सुरू केली होती. तर बघा, पहिली आहे मेगा ट्रॅफिक, दुसरी होती सरळ अल्टिका आणि आता तिसरी संयुक्तपणे कोणती मिशन सुरू केलेली आहे? तर तृष्णा मिशन. नेक्स्ट आहे प्रेरणास्थळ कोणाद्वारे विकसित केले जात आहे? तर याचे उत्तर आहे लोकसभा सचिवालय. लोकसभा सचिवालय संसद भवन संकुलात प्रेरणास्थळ विकसित करत आहे. या ठिकाणी देशातील महान नेते आणि स्वतंत्र सैनिकांचे पुतळे बसवले जात आहेत. यापूर्वी हे पुतळे कॅम्प्सच्या विविध भागात बसवण्यात आले होते. प्रेरणास्थळ अशा प्रकारे विकसित केले जात आहे की संसद संकुलात येणाऱ्या लोकांना पुतळे सहज पाहता येतील. नेक्स्ट आहे हवामान बदलावरील ढगांच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी अर्थकियर उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे? तर याचे उत्तर आहे युरोपियन स्पेस एजन्सी. जून 2024 मध्ये हवामान बदलावरील ढगांच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी ESA द्वारे अर्थकियर उपग्रह प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह जगासमोरील सर्वात गंभीर समस्यांपैकी एक असणाऱ्या हवामान बदलाविषयी महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करू शकतो. हे ESA आणि जपानी अंतराळ एजन्सी JAXA यांच्यातील सहकार्याने अर्थकियर उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. ढगांची निर्मिती आणि वातावरणातील एरोसोलची घनता पृथ्वीच्या तापमानावर कसा परिणाम करते याचा अभ्यास हा उपग्रह करणार आहे.
दक्षिणी कॅलिफोर्नियामधील वॅन्डनबर्ग स्पेस फोर्स बेसवर स्पेसएक्स फाल्कन 9 लॉन्चरवर असलेल्या लॉन्च पॅडवरून उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. 2004 मध्ये प्रथम संकल्पित अर्थ केअर म्हणजेच अर्थ क्लाउड एरोसोल आणि रेडिएशन एक्सप्लोरर 75 उपकंत्राटित कंपन्यांसह एअरबसने डिझाईन आणि बांधले होते. तर बघा, हवामान बदलावरील ढगांच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी अर्थ केअर उपग्रह युरोपियन स्पेस एजन्सीने प्रक्षेपित केला आहे. नेक्स्ट आहे 18व्या लोकसभा निवडणुकीत किती महिला निवडून आल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 74. 2024च्या लोकसभा निवडणुकीत 74 महिलांनी विजय मिळवला आहे. 2019 मध्ये निवडून आलेल्या 78 पेक्षा कमी आहेत. यापैकी 16% महिला खासदारांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे. 41% महिला खासदार आधीच लोकसभेच्या सदस्य आहेत, म्हणजेच त्या 2024 मध्ये परत निवडून आलेल्या आहेत. एकूण 797 महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. भाजपने सर्वाधिक 69 महिलांना तिकीट दिले. संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. 17व्या लोकसभेत सर्वाधिक 78 महिला खासदार होत्या. नेक्स्ट आहे यूएनचा YW 2024 प्राइज चॅम्पियन अवॉर्ड कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स CDOT ने यूएनचा YS 2024 प्राइज चॅम्पियन अवॉर्ड जिंकला आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स भारत सरकारचे प्रमुख दूरसंचार R&D केंद्र आहे. मोबाईल सक्षम आपत्ती लवचिकता थ्रू सेल ब्रॉडकास्ट आपत्कालीन अलर्टिंग या प्रकल्पासाठी पर्यावरण जीवनाच्या सर्व पैलूंमधील फायदे या श्रेणीतील UN YS 2024 चॅम्पियन पुरस्कार प्रदान करण्यात आला. CDOTचे मोबाईल सक्षम सेल ब्रॉडकास्ट इमर्जन्सी अलर्टिंग प्लॅटफॉर्म हे सेल्युलर नेटवर्कद्वारे मोबाईल फोनवर जीवन बचत आणीबाणीच्या माहितीच्या रिअल टाइम वितरणासाठी एंड टू एंड उपाय आहे. या स्वदेशी प्रणालीने आपत्ती व्यवस्थापनाच्या एकूण कार्यक्षमतेत सुधारणा करून बहुभाषा समर्थनासह भौगोलिक लक्षित बहुधोक्याची सूचना सक्षम केली आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने एअर इंडियाच्या आणि कोणाच्या विलिनीकरणाला मान्यता दिली आहे? तर याचे उत्तर आहे विस्तारा. जून 2024 मध्ये राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलिनीकरणाला मंजुरी दिली आहे. विलिनीकरणाची घोषणा नोव्हेंबर 2022 मध्ये झाली. या विलिनीकरणामुळे एअर इंडिया हा जगातील सर्वात मोठ्या एअरलाईन समूहापैकी एक निर्माण झाला आहे. या घोषणेनंतर सिंगापूर एअरलाइन्सची एअर इंडियामध्ये 25.1% भागीदारी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.